आकाशवाणी औरंगाबाद. प्रासंगिक. औरंगाबाद इथं आस्था फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्तीच या विषयावर अर्थतज्ञ अनिल बोकील यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारनं देशातल्या 14.5 कोटी ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा द्यावा, तसंच त्यांना सन्मानानं जगण्यासाठी दरमहा 10,000 रुपये मानधन द्यावं. यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळतील, स्थलांतर थांबेल, असा विचार त्यांनी यावेळी मांडला. त्यांच्या या व्याख्यानाचा संपादित अंश आज आपण प्रासंगिक या सदरात ऐकणार आहात. माणसाचं आयुष्यमान वाढत असताना ते वरदान का शाप, 4थीतला निबंध परत आठवायला लागला की कितीतरी ठिकाणी असं असायचं की हे वरदान का शाप, श्रीमंती वरदान का शाप, लोकसंख्या वरदान का शाप, वाढतं आयुष्यमान, शतायुषी भव वरदान का शाप. माणसाला जगताना म्हणजे पु ल देशपांडेच्या एका वाक्यात होतं, पूर्वी लोकांना मरणाची भीती होती, आता जगण्याची भीती वाटते. आणि हे नक्की काय घडतंय, असं का घडतंय, हे असं एकदम काय बदलतंय आणि इतक्या झपाट्याने का बदलतंय? माणसातलं माणूस पण खरंच कमी व्हायला लागलाय का? त्याची फरफट होतीये की माणूस पण सोडताना, का त्याच्याकडनं नाईलाजाने कोणीतरी हिसकावून घेतंय त्याचं माणूस पण? तंत्रज्ञान अघोरीच्या पुढचा शब्द आहे, ते पाशवी सुद्धा त्याच्या पण नाहीये, आता यांत्रिकच्या पुढे गेलेला आहे. तंत्रज्ञानाचा जो आत्ताची जी एकूण वेग आहे तो बुद्धी आधारितच आहे. आता त्याच्याशी भावना प्रतिष्ठापित करता येईल की नाही आता माहित नाहीये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आता डॉक्टर वैद्य म्हणाले, आणि जगातले थोर आणि खूप मोठे नावाजलेले असे अनेक शास्त्रज्ञ जसे स्टीफन हॉकिन्स सारख्यांनी आता सांगून ठेवलंय की मानवतेचा अंत आम्हाला ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये दिसतोय. कदाचित 4 दशकं 5 दशकं माहित नाही आम्हाला कधी होऊ शकेल, पण ज्या गतीने हे आणखी पुढचे पावलं उचलेल त्या गतीमध्ये माणुसकीची भयानक फरफट होईल असं भाकीत आहे. तंत्रज्ञानाची गती आणि मानवतेचा स्टॅमिना, स्पीड आणि स्टॅमिना याच्यामध्ये आता लढाई सुरू होणार आहे. आणि चिरंतन एक घडलेली गोष्ट आहे, जिथे स्पीड आहे तिथे स्टॅमिना नाही आहे, आणि जिथे स्टॅमिना असतो त्याला स्पीड कमी असतं. कधी नाही इतकी गरज आता आपण मानवतेची बोलणार आहात, आणि मानवतेशी बोलताना ते आध्यात्मिकच असलं पाहिजे असं नाही आहे, ते शास्त्रीय सुद्धा असेल, आणि कदाचित आम्ही जास्त शास्त्रीयच बोलू. माझी पिढी जी मोठी झाली तेव्हा इंटरनेट नव्हता, तेव्हा काय मोबाईल नव्हते, काय अशी भानगडीच नव्हत्या. तेव्हा आमचं जगणं कसं असायचं, आम्ही अनुभवाला मोठे म्हणायचो. कारण पुस्तकातनं ज्ञान घेण्या इतकी पुस्तकं घेण्याची क्षमता नव्हती, तेवढी लायब्ररी नव्हत्या, जाण्याचं हे नव्हतं. मग ज्ञान मिळायचं कुणाकडनं? अनुभवाकडनं. एक्सपिरियन्स हा आमचा गाईड होता, तो धरून पुढे चालायचं. आम्ही कंपन्यात जेव्हा काम करायला लागलो तेव्हा तिथला जो अनुभवी वर्कर आहे त्याच्या मागे विचारून त्याला काहीतरी गमती करून भजी खायला घालून हे कसं करतात. पुस्तक नव्हतं, काहीच नव्हतं. रस्ता चुकलो तर कुणाला तरी उतरायचं, काका आम्हाला तिथे जायचंय, सांगा ना कसं जायचं. त्या गल्लीत राहणाऱ्याला, अनुभवी माणसाला आमच्यासाठी जगण्याचं जे सगळ्यात मोठा स्रोत होता ज्ञानाचा, तो अनुभव होता. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, अनुभवात अनुभव ऍड केला की अनुभवच तयार होतो. प्रतिभेत प्रतिभा ऍड केली की प्रतिभाच तयार होते. पण प्रतिभामध्ये अनुभव ऍड झाला तो शहाणपणा तयार होतो. आणि येणारा भविष्यकाळ फक्त शहाणपणावर चालणार आहे. अनुभवाला दृष्टी आहे पण क्षमता नाहीये, डोळे आहेत पण पाय नाहीये, आणि प्रतिभेला पाय आहेत पण डोळे नाहीयेत, क्षमता आहे पण दृष्टी नाहीये. मग याचा योग्य प्रवास कसा व्हायचा? एक जण लंगडे, एक जण आंधळे. प्रवास तर आयुष्याचा कडाच आहे पुढचा, कसा होणार तो? आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आंधळ्यांनी लंगड्याला खांद्यावर घ्यायचं, कोलॅबरेशन, म्हणजे क्षमता येईल आणि दृष्टी पण येईल. तो शहाणपणा असेल, आणि हेच भविष्यकाळ असणार. शहाणपणा, क्षमता असली पाहिजे पण ती परिपूर्ण नाही म्हणून दृष्टी पण पाहिजे, म्हणून हे कोलॅबरेशन व्हायला लागतील. कुठेतरी वेदना होतात, आणि मग तेव्हा मात्र आईची मांडी, बापाचा आधार कुठेतरी शोधायला धडपडतं की मी चुकलो. विचारू नका मी काय चुकलो, व्यवहारात चुकलो.
आणि मग ती म्हातारी तो म्हातारा असेल, चुकला असशील, अरे चुकत असतं असं, चल पुढे हो. हे मात्र जगात कुठेही मिळत नाही अनुभवाशिवाय. अनुभवाला जर प्रतिभा जवळ यायची असेल, आपल्या जवळ यायची असेल, तर अनुभवाकडे सेन्स ऑफ ॲप्रिसिएशन हवं. तरुण जे काय करतायत त्याचं कौतुक करण्याचं. आज दुर्दैवाने आम्ही इतके फ्रस्ट्रेट झालोय की तरुणांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्हाला ऑब्जेक्शन आहे. त्यांच्या कपड्याबद्दल, त्यांच्या मोबाईलबद्दल, त्यांच्या सकाळी उठण्याबद्दल, त्यांच्या आंघोळीबद्दल, आहे सगळे जीवनाच्या पद्धती आहेत बदलल्या. पण आम्ही असेच जगलो, हा आमचा आदर्श त्यांच्या डोक्यावर आम्ही मारतोय. इलेक्ट्रिसिटीची भाडी इतकी जास्त होती, बिलं होती की 8 वाजता ते बिलं कमी व्हावेत म्हणून आमच्या पिताजी लाईटच ऑफ करायचे. झोपायला लागायचो 8-9ला, म्हणून सकाळी लवकर जाग यायची. पण आम्ही मुलाला ते सांगत नाही, तेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि म्हणून आम्ही झोपतो. आम्ही सांगतो आम्ही किती छान होतो, आम्ही 5 वाजता उठायचो. आम्ही कधीच हे सांगत नाही की आमचे कंपल्शन होते ते, कारण आमच्यात सेन्स ऑफ ॲप्रिसिएशन कमी आहे. म्हणून टॅलेंट आमच्याकडे यायला घाबरत आहे. आणि टॅलेंटकडे काय गोंधळ होतोय? टॅलेंटकडे गोंधळ होतोय की त्यांच्यात नम्रता नाहीये, हंबलनेस नाहीये. टॅलेंटला वाटतं हक्क आहे, सांगायला पाहिजे. मग तुला एवढं कळत नाही का? आईला हे तर सगळ्या मुली डाफरतच असतात. तुला समजत नाही, तुला कळत नाही. बाबांवर सगळे आरडाओरडा मुलं तेच करतात. तुम्हाला कळत नाही का आम्हाला काय हवंय? नम्रता ठेवा, हंबलनेस ठेवला पाहिजे. प्रतिभेकडे जर हंबलनेस आले असेल आणि एक्सपिरियन्सकडे जर सेन्स ऑफ ॲप्रिसिएशन असेल तर हे बॉन्ड निश्चित होतील आणि शहाणपणात बदलतील. आणि हे इतकं नाहीये बिघडलेलं, इतकं नाही बिघडलेलं. आपण जर एसटी स्टँडवर गेलो, तिथला जो तो बसलेला आहे चौकशी, तो बाहेर येऊन आधीच तुम्हाला सांगायला लागला, अरे मुंबईला कुठे जातोय, नागपूरला जा. काय ऐकावं त्यांनी तुमचं? पण त्यातल्या एखाद्याने विचारलं की काका मला नागपूरला जायचंय, कसं जायचं? मग तुमचं सांगणं ते सगळं ऐकलं जाईल, ते रिसिव्ह केलं जाईल पॉझिटिव्हली. दुर्दैवाने आम्ही मार्गदर्शन न करता सल्ले देण्याच्या भानगडीत पडतो. म्हणून आम्ही तरुणांच्याकडनं खूप वेळा नाकारले जातो. आणि ते नाकारलेपणाची बोच जी असते, मग आमची कोणाला गरज नाही इतपत जाऊन पोचते. असं नाहीये. मार्गदर्शन चिरंतन लागणार आहे. फक्त आपण ती देण्याची कपॅसिटी ठेवणं म्हणजे एवढंच आहे की सेन्स ऑफ ॲप्रिसिएशन. बच्चे लोक तुम्ही ग्रेट आहात, आम्हाला नाही माहिती तुमच्या इतकं. थोडं माणुसकीची 2 गोष्टी आम्ही हे बघू. तुम्हाला गरज वाटली, योग्य वाटलं तर घ्या, नाही वाटलं तर द्या सोडून. आता मी थोडंसं सिनियर सिटीजनच्या एकूण परिस्थितीबद्दल बोलतोय. 11च्या सेन्ससमध्ये जे होतं तर आता भारतातली जी लोकसंख्या जी होती ती 121 कोटी तेव्हाची, आता ती वाढून आता 135 कोटी क्रॉस करून गेली. आता ती आणखी झाली आहे. तेव्हा ती 11% जवळपास होती सिनियर सिटीजन. आता सरांच्या टेबलमध्ये मला ती 20% दिसते 2020 मध्ये. आता ह्याची शक्तीस्थलं काय आहेत? ही कशी शक्ती होऊ शकतात? आणि आपण नक्की कोण आहेत? हे जे संपत्ती लिहिलंय हे स्वप्न नाही, ती परिस्थिती आहे आत्ताची. आणि ती का आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या घडीला 14.5 ते 15 कोटी लोक सिनियर सिटीजनमध्ये आहेत. 14 ते 15 कोटी. सेन्ससमधले आकडे त्याच्यामुळे कमी जास्त असू शकतात, थोडेसे काही लाखाच्या मध्ये फरक असू शकतो. मला एक साधी गोष्ट आहे की जी सरकार नावाची सर्वोच्च संस्थेच्या लक्षात आले नाही, पण आपल्या पण ते लक्षात आलेलं नाहीये. 14 लाखाची रेल्वेची पूर्ण एम्प्लॉयमेंट आहे टोटल. त्याच्यासाठी वेगळा मंत्री आणि आतापर्यंत वेगळं बजेट होतं. 15.5 लाखाचं आपलं संरक्षण खातं आहे, त्याच्यासाठी वेगळं मंत्री आणि वेगळं बजेट आहे आपल्या देशात. 15 कोटीसाठी मंत्री सोडा, कॅबिनेट दर्जाचं मंत्रालय पण नाही. राज्य मंत्र्याच्या दर्जा असलेल्याच्यामध्ये समाज कल्याण, स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक हे असं एक छोटंसं चिमण काहीतरी बरोबर आहे. आपल्यालाच कळलं नाही की आपली ताकद किती मोठी आहे. 14.5 कोटी म्हणजे आजच्या रशियाच्या लोकसंख्ये एवढी लोकसंख्या आहे. आम्ही त्यांना काय मागितलं? मी आता काही ज्येष्ठ नागरिक संघाच्या मागण्या बघितल्या ह्या सगळ्या अभ्यास करताना. आम्हाला एक आयुक्तालय द्या, आम्हाला एक कमिशनर द्या, आम्हाला एक द्या. जिथे मंत्रालय मागायचं तिथे आयुक्तालय मागून काय उपयोगाचं आहे? धोरण ठरली पाहिजेत आधी. मग हे काय? ही ताकद कशात आहे? देशातला सगळ्यात मोठा वोट बँक आता ज्येष्ठ नागरिकांची आहे. 14.5 कोटीची वोट बँक आहे ही. 60 पर्यंत सगळं सबसाईड झालेलं आहे. आता आम्हाला ना गाड्यात इंटरेस्ट उरलाय, ना कपड्यात, ना बूट. झालं, एन्जॉय केलं आम्ही, ते तृप्त झालं. जे मिळालं ते मिळालं, नाही मिळालं ते सोडून दिलं. आता त्याची क्षमता संपली एन्जॉय करण्याची. आता जर कुणी मला BMW घेऊन दिली तर मला ती चालवता येणार नाही. मस्त पाठीमागे कुणी तर सोडाल का, लिफ्ट द्याल, थँक्यू. काय करणार मी ते घेऊन? आणि सगळ्यात मोठं जे आहे ती राष्ट्रीय संपत्तीचा खरा अर्थ हा आहे.
आज 135 कोटीचा देश इतक्या जात पात धर्म आणि काय भाषा प्रांत इतका तुटलाय, इतका विखुरलाय. आपण रोजचं गव्हर्नमेंट बघायला लागलो तर आपल्यालाच कळत नाही की आपण त्या खुर्चीत बसल्यावर काय करू शकतो. आपल्याला काही करता येणार नाहीये. हे सगळे तुकडे कुठे जोडले जातील? हे सगळे तुकडे एकाच ठिकाणी जोडले जाऊ शकतात. ते आहे 60च्या पुढची ज्येष्ठावस्था, जेव्हा माणसं उपजीविकेतनं बाहेर पडून परत जीविकेत आली. आपल्याला जन्म आपल्या हातात नाहीये, पण आपल्याला मृत्यू मात्र सुंदर करता येऊ शकतो. आपल्या सगळ्याच्या आयुष्याची संध्याकाळ सोनेरी करता येऊ शकते. 135 कोटीची. आता वयाच्या 60ला मला आता कुठलं शिक्षण घ्यायचं नाहीये, मला कुठली नोकरी करायची नाही, त्याच्यामुळे मला आरक्षणाची गरज नाही, म्हणून मला जातीची गरज नाही. आता गरजच नाहीये मला त्याची. आणि आता 60ला खरं सांगू ना, लग्न करण्याची पण गरज नाही, म्हणून मला धर्माची पण गरज नाहीये. आता मला नक्की काय हवंय? आता मला सन्मानाची संध्याकाळ हवी आहे. प्रतिष्ठेचं जगणं माझ्या प्रतिष्ठेत जे शक्य होतं ते मी जगलोय. आता मला सन्मानाची संध्याकाळ आहे. आणि हे मात्र मला समाज देऊ शकतो. हे फक्त समाजच देऊ शकतो. आता माझी स्पर्धाच नाहीये कुणाशी. ना मला जातीची गरज आहे, ना मला धर्माची. माझं अध्यात्म माझं आहे आता. ते मग ते मंदिरात आहे, मस्जिदीत आहे, तो माझा रोल आहे, कुणालाही डिस्टर्ब न करता. आणि खरं सांगू, हा माझ्यातलाच बदल मला फार अमेझिंग वाटायला लागला आहे. अक्षरशः 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी आम्ही गप्पा मारताना विचार करायचो, सर पाकिस्तान किती त्रास देतोय, आपण का 2 अॅटम बॉम्ब टाकत नाही? त्यांचे जे अॅटम बॉम्बचे सेंटर आहेत त्याच्यावरच आधी टाकला पाहिजे. प्रश्न संपला. शत्रू संपवणे हे आम्हाला उत्तर वाटत होतं, पण आता 60त पाऊल ठेवताना शत्रुत्व संपवणं हेच उत्तर आहे असं वाटायला लागलंय. आता हे कैरीचा आंबा झालाय का पाडायला लागलाय माहित नाहीये, पण बदल झालाय. आता जात धर्म हे सगळं मनातनं निघून गेलंय. हेही लक्षात आलं की हे होणं सुद्धा आपली लायकी नव्हती, तर ते कुणाची तरी काहीतरी एक विधी लिखित आणि संचित त्या अध्यात्माचा विषय तो आमचा नाहीये. पण आमची ग्रेसफुल इव्हनिंग मात्र सोशल सायन्सचा सब्जेक्ट आहे, आम्हाला तो निश्चित करता येतो. निश्चित. आता मी तुमच्यासमोर हा प्रस्ताव मांडणार आहे की काय होऊ शकतं की ज्याच्यात ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती का, आणि ही संकल्पना नाही, हा प्रस्ताव आहे. आमची मांडणी अशी आहे की आम्ही इथे 60 वर्षाच्या प्रत्येकाने, अनिल बोकींनी देशाचे टॅक्स भरलेले आहेत. मला इन्कम टॅक्स भरण्या इतका पैसा मिळाला नाही, पण कन्झम्पशन टॅक्स मात्र मी 100% भरला. मी रिक्षात बसलो ज्या दिवशी, तेव्हा मी त्याच्यावरचा पेट्रोलचा टॅक्स मी भरला आहे. फोन केला तेव्हा मी त्याचा सेवा कर भरलेला आहे. देशाच्या उत्पन्नात माझा नक्की भाग आहे. 60 वर्ष मी देशाला दिलाय. कन्झ्युम केला की मी टॅक्स दिलाय, कन्झम्पशन टॅक्स. इथं कोणी नाही दिला मला सांगा. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांनी जर बिस्किट खाल्लं असेल तर त्यांनी टॅक्स भरलाय 5 रुपयामध्ये. तो एसटीत बसला असेल तर एसटीच्या मध्ये डिझेलचा त्यांनी टॅक्स भरला आहे. म्हणजे त्यांनी देशाचं जे काय उत्पन्न होतं, देशाचे जे काही उत्पन्नाचे स्रोत होते, त्याच्यात त्यांनी त्याची भागीदारी दिलेली आहे. त्याच्यात स्त्री पुरुष जात धर्म काही संबंध नाही. कन्झ्युम केला मी टॅक्स दिलेला आहे. आम्ही 60 वर्ष ह्या देशाला टॅक्स दिलेला आहे. हा आमचा हक्क आहे. आता मी हक्काबद्दल बोलतोय. दुसरी गोष्ट आहे, मी अजून तुरुंगाच्या बाहेर आहे, म्हणून मी देशाचे कायदे काढून जे काय माझ्या क्षमतेत होते आणि सरकारला ज्या क्षमतेत माझ्याकडनं करून घेणं होतं त्याच्यात ते पाळलेले आहेत. म्हणजे मी देशाची शिस्त पाळली आहे. आणि सगळ्यात मोठं, अनिल बोकीला अपवाद ब्रह्मचार्य म्हणून, पण 60च्या पुढच्या लोकांनी एक कॉन्ट्रीब्युशन देशाला दिलंय की ज्याच्यावर आज देश चाललाय, ते म्हणजे 1 किंवा 2 नागरिक ह्या देशाला दिले, त्याच्यावरच हा देश चाललाय. मला तुम्हाला विचारायचं, हे सगळं पेरलंय, मग उगवायचे आपण काय? ती काय भीक आहे काय, का हक्क आहे आपला? काय आपण हे सगळं देशाला दिलेल्याबद्दल मी बोलतोय. आता आपण देशाला काय मागतोय? आता आपण देशाला मागतोय फक्त सन्मानाची संध्याकाळ. ही कुठलेही उपकार नाहीयेत. 60 वर्ष दिल्यानंतरची मागणी आहे. राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा म्हणजे नक्की काय? मी बोकिलाच्या घरात जन्माला आलो. त्यांची काय जुनी पडी थोडीशी इस्टेट होती. मी मतिबंध जरी असलो तरी माझा हक्क आहे, कारण मी त्या घरात जन्माला आलो आहे. 135 कोटी ह्या देशात जन्माला आले, त्याच्यामुळे ह्या देशाच्या संपत्तीवर आता ह्या देशातल्या प्रत्येकाचा अधिकार आहे. सरकारने ह्या आत्ताच्या परवाच्या याच्यामध्ये सांगितलं, आर्थिक सर्वेक्षणामध्ये, देशाचं दरडोई उत्पन्न आता 1,26,000 रुपये आहे प्रत्येक व्यक्तीचं. देशाला त्यांनी दिलेला म्हणजे 1,26,000 रुपयाचं त्याचा हक्क त्याचा तयार झालेला आहे. तेवढी संपत्ती निर्माण झाली आहे. तर आमची साधी पहिली अगदी छोटी मागणी अशी आहे
की प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 10,000 रुपये महिन्याला मानधन द्या, महागाई भत्त्याला जोडलेलं. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येकाला, कुणी 135 कोटीमध्ये सगळे. आज ज्यांना पेन्शन मिळतीये अशी फार कमी लोक आहेत, कारण सरकारी नोकऱ्या किंवा ज्यांना पेन्शनेबल जॉब आता तसे राहिलेच नाहीत. सगळ्या मिळून सरकारी नोकऱ्या 1,80,00,000. त्यात रिटायर्ड झालेले असेल 1,2,15,00,000, आत्तापर्यंतचे सगळे मिळून 1.5 कोटी. त्यांना सोडून, त्यांना वगळून द्या, पण ब्लँकेट पॉलिसी द्या 100% लोकांना. आणि ह्या लोकांना नाही मिळणार की जे 1 लाखाच्या वरचं इन्कम टॅक्स भरतायत, त्यांना नका देऊ ना. पण 1,26,000 उत्पन्न असताना महिन्याला 10,000 म्हणजे 1,20,000 वर्षाला होणार. हक्क आहे आपला. फार छोटीशी मागणी आहे. दुसरी मागणी आहे, बडे राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा म्हणजे नक्की काय? ज्येष्ठांच्यासाठी दुसरा जो खर्च आहे तो आरोग्याचा आहे, त्यांच्यासाठी वेगळे हॉस्पिटल द्या, साधे पूर्ण त्यांच्यासाठीचे. 10-15% लोकांसाठी सगळं वेगळं. आता ज्येष्ठांच्या याच्यामध्ये बाळणपणाचं कशाला हवंय? नाही लागणार. लहान पिल्लांचे हॉस्पिटल नाही लागणार त्याच्यात. सिनियरचे असतील, डिमेन्शिया असतील, हे असेल त्याच्यासाठीचे स्पेशलाइज सरकारच्या ग्रँटच्या. अगदी साधी सिनियरसाठी फुटपाथ मोकळे द्या आम्हाला चालायला. आमचे रिफ्लेक्सेस कमी झालेले आहेत, त्याच्यापेक्षा तुमची टेक्नॉलॉजीची गती वाढली आणि तुम्ही आम्हाला पळवायला लागलेले आहेत. 1G, 2G, 3G आम्ही ठीक आहे, आम्ही 3Gला आम्ही थंड पडलो. आता ही तरुण पिढी 5G, 10G, 100G कुठेतरी बंद पडतील ना. पण ती राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे त्यांच्यासाठी वेगळे फुटपाथ असायला हवेत, वेगळे उद्यानं असायला हवेत, वेगळ्या लायब्ररी असायला हव्यात. आणि मी तुम्हाला खरं सांगू ना, ही जाती अंत आणि धर्म अंताची सुरुवात आहे. 60ला मला गरजच नाही आता. स्वच्छ माणूस, एक मानवता नावाच्या धर्माची सुरुवात आहे. माझ्या सगळ्या पॅशन सबसाईड झालेल्या आहेत. आता मी कंपॅशनच्या रस्त्यावर चाललेलो आहे. ते चित्र काढलेलं आहे तिथे. हे वेगळ्या वेगळ्या स्ट्रीम, वेगळे वेगळे जेंडर डिस्क्रिमिनेशन, आमके डिस्क्रिमिनेशन, हे सगळं आमचं कॉम्पिटिटिव्हली स्पर्धा करत जगायचं आहे. शिक्षणात स्पर्धा, उद्योगात स्पर्धा, नोकरीत स्पर्धा. आता 60ला सगळं संपलंय. आता आम्हाला स्पर्धेचं जग नाहीये. आता आमचं सहकार्याचं जग सुरू झालेलं आहे. रेड कार्पेट वेलकम. तिथे मी आता फक्त भारतीय आहे, मला गरजच नाही दुसऱ्या कोणाची, कोणावर ऑब्लिगेशन नाही. माझा देश मला सांभाळतोय. आजच्या तरुण पिढीची जी फरफट होतीये, तुम्हाला खरं सांगू काय होतीये. एका बाजूला आई वडिलांचे औषधाचे खर्च आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या पिल्लाच्या शिक्षणाचे खर्च आहेत. एक तरफ दवाई, एक तरफ पढाई, एक तरफ भूतकाळ, एक तरफ भविष्यकाळ. फाटा लागली मध्ये. आनंदाने सांगितलं पाहिजे, आम्ही राष्ट्रीय संपत्तीत बच्चे लोक, तुम्ही तुमच्या बच्चे लोकांसाठी काळजी घ्या. आमचा आहे, आमचा देश आहे, आम्ही दिलंय या देशाला, आमचा हक्काने आम्ही घेणार आहेत. हे शक्य आहे, हे शक्य आहे. ह्या देशाचे मूलभूत प्रश्न की जाती, धर्मात, भाषेत विखंडलेला देश एक मानवतेच्या धर्मामध्ये जाईल, त्याच्या आत ते शक्य नाही आहे. त्याचं कारण ते स्पर्धा जगण्यातली आहे. आपण ऐकतोच आहेत आता की हे सगळं एक आपला समाजवादी, आपली बेसिकली घटनाच, भारत हा समाजवादी रिपब्लिकच आहे, सोशलिस्ट रिपब्लिक. आपण समाजवादाकडनं कधी आपण भांडवलशाहीच्या याच्यात आलो आपल्याला कळलं पण नाही आहे. 92ला आपल्याला जागतिकीकरण, बाजारपेठ, मुक्त आणि काय कळायच्यात आपण वाहून चाललो हे आपल्याला कळत नाही आहे. आणि मुळात भांडवलशाही ही स्पर्धावरच आधारित असते, एफिशियन्सीवरच आधारित असते. त्याचा आपण अंगीकार केला आहे. आमचं म्हणणं असं आहे, 60पर्यंत कॅपिटलिझम जे काय तुमचं चाललंय चालू द्या, आणि 60च्या नंतर सोशलिझम, राष्ट्रीय संपत्ती. प्रासंगिक या सदरात आताच आपण औरंगाबाद इथं आस्था फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं आयोजित प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्तीच या विषयावरील अर्थतज्ञ अनिल बोकील यांनी दिलेलं व्याख्यान ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.